जलगांव से इस वक्त की बड़ी खबर। जलगांव महानगर पालिका चुनाव के महासंग्राम में भारतीय जनता पार्टी ने अपनी जीत का खाता खोल दिया है। प्रभाग क्रमांक 12B से बीजेपी उम्मीदवार उज्ज्वला बेंदाड़े बिनविरोध चुन ली गई है। आपको बता दें कि उज्ज्वला बेंदाड़े के खिलाफ खड़े अपक्ष उम्मीदवारों के नामांकन पत्र जांच के दौरान खारिज कर दिए गए। इसके साथ ही बेंदाड़े की जीत का रास्ता साफ हो गया और उन्हें बिनविरोध निर्वाचित घोषित कर दिया गया। इस बड़ी जीत की खबर मिलते ही बीजेपी कार्यकर्ताओं में खुशी की लहर दौड़ गई और कार्यकर्ताओं ने एक दूसरे को पेड़े खिलाकर और जमकर नारेबाजी करते हुए इस जीत का जश्न मनाया। खास बात यह है कि उज्ज्वला बेंदाड़े ने जलगांव महानगर पालिका में पार्षद के तौर पर अपनी जीत की हैट्रिक पूरी कर ली है। लगातार तीसरी बार जीत दर्ज कर उन्होंने अपनी लोकप्रियता को एक बार फिर साबित किया है। अपनी इस जीत पर प्रतिक्रिया देते हुए उज्ज्वला बेंदाड़े ने कहा, बीजेपी ने मुझ पर लगातार तीसरी बार भरोसा जताया। इसके लिए मैं पार्टी की बहुत आभारी हूँ। बिन विरोध निर्वाचित होना मेरे लिए बहुत खुशी और गर्व की बात है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। येत्या 15 जानेवारी रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे आमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे, जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे दीपक भाऊ सूर्यवंशी, आमचे निवडणूक प्रभारी मंगेशदादा चव्हाण, स्मिताताई वाघ खासदार, तसेच रक्षाताई खळसे, अमोलदादा जावळे यांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक म्हणजे मी बिनविरोध निवड झालेली आहे। याचा सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे। सर्व पदाधिकारी असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते, कारण की गेले 10 वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे। बिनविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील, सगळे नेते मंडळी असतील, सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील, यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते। तीन वेळेला मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्याचीच ही पावती आहे आणि जे आमच्या सन्माननीय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। नक्कीच महायुती म्हणून जळगाव शहरात चांगल्याच प्रकारे जागा येतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेलो आहोत आणि आता माझी बिनविरोध झाल्यामुळे माझ्या वार्डातील जेवढे नगरसेवक आहेत बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये जिथे जिथे माझी गरज आहे तिथे मी पूर्णपणे सर्वांना साथ देणार आहे आणि सगळ्यांसाठी मतदान घेण्यासाठी जाणार आहे।